नात्यागोतात, भाऊबंदकीत राजकारणामुळे पडलेली फूट आपण अनेकदा पाहिली. पण वर्चस्व वादामुळे घडलेला एक गुन्हा, एक हत्याकांड म्हणजे निंबाळकर हत्याकांड. महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेल्या या प्रकरणामुळे अनेक वर्ष निंबाळकर विरुद्ध पाटील असा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र आता याच प्रकरणानंतर त्याचा निकाल लागल्यानंतर ज्या सख्या चुलत भावासोबत ओमराजे निंबाळकर यांचं वैर होतं, तेच आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत असं चित्र काही काळात दिसू शकतं. कारण काय, तर ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय, जो महायुतीत भाजप सोबत सत्तेत सहभागी आहे. दुसरीकडे ज्या भावाने, ज्या नेत्याने आतापर्यंत ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत काम केलं, त्यांच्यामध्येच आता अस्वस्थता निर्माण झाली आहे. म्हणजेच मी बोलतेय मकरंद राजे निंबाळकर यांच्याबद्दल, अर्थात ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू. त्यांनी अलीकडेच ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाबाबत, शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत भाष्य केले. मग मकरंद राजे निंबाळकर नेमकं काय म्हणाले, ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर त्यांची भूमिका काय आहे, आणि जर पक्षाने आदेश दिला तर ते ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहू शकतात असं ते का म्हणालेत. आणि खरंच ठाकरे गट मकरंद राजेंना बळ देऊ शकतो का, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात. म्हणजे नेमकं काय घडतंय, काय झालंय याबद्दल तुम्हाला समजेल. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी, अगदी नुकताच एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केला होता, जिथं ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा अचानक झालेला नव्हता किंवा कार्यकर्त्यांशी चर्चा करून तर अजिबात घेतलेला नव्हता. तर त्याची तयारी विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू होती असं आम्ही सांगितलं होतं. याचं कारण म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीचा जो निकाल या मतदारसंघातून लागला आणि इथून उभे असणारे बसवराज पाटील यांना राज्यात सर्वाधिक मतं मिळाली. त्यावरूनच ओमराजे निंबाळकर यांनी त्या निवडणुकीत भाजपला मदत केली होती हे स्पष्टपणे दिसत होतं. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू मकरंदराजे निंबाळकर यांनी काही गौप्यस्फोट केलेत, गंभीर आरोप केलेत. शिवाय बंधू जरी शिंदे गटात गेले असले तरी आपण मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नेमकं मकरंदराजे निंबाळकर काय म्हणाले, ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी कोणकोणते आरोप केलेत सांगते. ते म्हणाले, ओमराजे यांनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली, मात्र मला निर्णय पटला नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजावूनही सांगण्याचा प्रयत्न केला. 2029लाही आपण सहज निवडून येऊ असं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. ओमराजे निंबाळकर यांचं महिनाभरापासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होतं. पक्षांतराबाबत चर्चा झाली होती, मात्र तो निर्णय मला मान्य नव्हता. पक्षाने आदेश दिला आणि गरज पडली तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरण्याची तयारी आहे असं विधान मकरंद राजे निंबाळकर यांनी केले. त्यामुळे हे स्पष्ट होतंय की खासदार ओमराजे निंबाळकर यांचा जो कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ हा जो डाव होता तो फसलेला आहे, तो समोर आलेला आहे आणि याचं प्लॅनिंग महिनाभरापूर्वीच सुरू होतं. आता म्हणून जर ठाकरेंनी आदेश दिला तर त्यांच्या विरोधात उतरू असं मकरंद राजे म्हणतात. म्हणूनच आता एकत्र 10 वर्ष राजकारण करणारे दोन भाऊ वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभा ठाकल्याचं दिसतंय आणि धाराशिवच्या राजकारणाची लढाई आता भावाविरुद्ध भाऊ अशी पाहायला मिळणार आहे. आता यावर अजून तरी ओमराजे निंबाळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण एकीकडचा भाऊ विरुद्ध भाऊ हे वैर संपून आता परत दुसरं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हे वैर दिसून येणार का असा प्रश्न विचारला जातोय. थोडंसं जर आपण भूतकाळात गेलं तर बघा, पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे चुलत बंधू. पवनराजांचं राजकारणातील वर्चस्व वाढत होतं आणि पद्मसिंह पाटील यांना कुठेतरी डावललं जात असल्याची चिन्ह दिसत होती. पवनराजांना उपमुख्यमंत्री पदाचं दावेदार म्हणूनही संबोधलं जात होतं, तर दुसरीकडे पद्मसिंह पाटील यांना पराभव स्वीकारावा लागत होता आपल्याच. एवढंच नव्हे तर ते दोघे बंधूही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हेच कुठंतरी पद्मसिंह पाटलांना पचत नसल्यामुळे 2006 मध्ये त्यांनी पवनराजे निंबाळकरांचं हत्याकांड घडवून आणलं असा त्यांच्यावर आरोप होता. 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला, सगळेजण निर्दोष सुटले. कोण दोषी होते हा आपला विषय अजिबात नाही आहे. पण मुद्दा हा आहे की पद्मसिंह पाटील यांचे पुत्र रणजितसिंह पाटील आणि ज्यांची हत्या झाली त्या पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे देखील वारंवार एकमेकांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेकदा समोर आले. विधानसभा निवडणुकांमध्येही एकमेकांच्या समोर ते अनेकदा आलेत. अनेक वेळा त्यांच्यात मोठे टोकाचे आरोप प्रत्यारोपही झाले. लोकसभाच्या निवडणुकीवेळी
अर्चना पाटील, ज्या रणजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत, त्या आणि ओमराजे निंबाळकर हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. मात्र आता हे सगळं विसरून ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असावा असं दिसते. कारण एका जिल्ह्यात राजकारण करत असल्यामुळे आता येणाऱ्या पुढील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये रणजितसिंह पाटील यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणं ओमराजे निंबाळकर यांना भाग पडणार आहे. असं असताना या सगळ्याबद्दल नाराज झालेले मकरंद राजे निंबाळकर मात्र ठाकरे गटातच राहणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुढे ठाकरे गट इथं वेगळा राजकीय डाव टाकू शकतो. मकरंद राजे निंबाळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. पण पुढे त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी ओमराजेंच्या विरोधात बंडखोरी केली होती. मकरंद राजे निंबाळकर यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. मात्र ही जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाला गेल्यामुळे त्यांनी धाराशिव कळंब मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी ओमराजे यांच्या घरातच बंडखोरी झाली आणि त्याची चांगली चर्चा झाली. पण नंतर तिथं धाराशिवमध्ये त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकरांना त्यांची मनधरणी करण्यात कुठेतरी यश आलं आणि मकरंद राजे निंबाळकरांनी तो उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता मकरंद राजे निंबाळकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते नगरपालिकेचे सलग 15 वर्ष सदस्य राहिलेत. 7 वर्ष नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी धाराशिव शहरात वेगवेगळी विकास कामं केली आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क धाराशिव शहर तसेच धाराशिव तालुका, कळंब तालुका इथंही दांडगा आहे आणि त्यांचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता मकरंद राजे निंबाळकर यांनाच ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभेला किंवा विधानसभेला उतरवण्याचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो ठाकरे गटाकडून. कारण आदेश दिला तर ओमराजेंच्या विरोधात रस्त्यावरही उतरू असं स्वतः मकरंद राजे म्हणालेत. त्यामुळे त्यांची तयारी आहे हे दिसते. किंवा पुढे जाऊन कुठल्या तरी स्थानिकच्या निवडणुका असतील त्यामध्येही ठाकरे गट मकरंद राजेंना बळ देऊ शकतो. कारण नुकताच आता ठाकरेंची एक सभा देखील धाराशिवमध्ये होणार आहे आणि तसं पाहायला गेलं तर ओमराजे निंबाळकर यांचा कार्यकर्ता वर्ग आणि चाहता वर्ग त्यांच्या सोबत असला तरी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांचे जुने शिवसैनिक आणि कार्यकर्ते नाराज झालेत. त्यांच्या सोशल मीडियाच्या प्रतिक्रियावरून हे स्पष्ट दिसतंय. कारण त्यांचे फॉलोअर्स कमी झालेत, कमेंट येत आहेत वेगवेगळ्या. त्यामुळे पुढे भविष्यात ठाकरे गट ओमराजे निंबाळकर यांच्या समोर जो प्रतिस्पर्धी उभा करेल तो मकरंद राजे निंबाळकर असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. आता असं म्हटलं जातंय की ऑपरेशन टायगर जरी यशस्वीपणे पार पडलं असलं तरी नात्यागोतातील राजकीय गुंता मात्र अजूनही सुटलेला नाहीये. इंग्लिशमध्ये कोट आहे, ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. त्याचप्रमाणे ऑपरेशन टायगर जरी यशस्वी झालं असलं तरी नात्यांचा गुंता अधिक वाढलाय आणि निंबाळकर घराण्यात तो अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसणार आहे.